नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात 2026 दी कागल एज्युकेशन सोसायटी, कागल तालुका कागल, जिल्हा सोलापूरची अतिशय महत्त्वाची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्की एकूण पदे किती आहेत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये असलेला खूप महत्त्वाचा प्रश्न, जर त्यांचं PG 2 विषयांमध्ये असेल अशा वेळेसला त्यांना जागा कोणत्या येणार आहेत, किंवा डबल ग्रॅज्युएशन असणारे किंवा त्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन असणारे शिक्षकांना जागा कोणत्या प्रकारच्या येतात, किंवा गणित व विज्ञान सारख्या विषयामध्ये एकत्रित जागा कशा असतात ते तुम्हाला आजच्या जाहिरातीमधून पाहायला मिळतील. अशात सर्वच्या सर्व जेवढ्या जाहिराती मला मिळतील तेवढ्या नक्कीच आपल्या चॅनलवरती, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी शेअर करेल. नक्की सर्वांनी त्या पाहून आधीच त्याची तयारी करून ठेवा की आपल्या जवळची संस्था कोणती आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संस्थेचा कोड देखील आपल्या समोर आहे. त्यालाच UDIS नंबर असं म्हटलं जातं. 273408 SC 003 आहे. संस्था संचलित प्राथमिक शाळा इंदिरानगर SY माने बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल कागल व बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल कागल सांगाव या शाळांमध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. खरं तर त्यांनी मागवण्यात येत आहेत असं म्हटलं आहे, परंतु ती प्रक्रिया अजून चालू व्हायची आहे. 20 तारखेनंतर शासन तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज देण्यासाठी प्रक्रिया करण्यास सांगेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया चालू होईल. मग तुम्ही ही चॉईस करू शकता. आता या ठिकाणी पदे कोणती कोणती आहेत पाहून घ्या. अनुदानित 100% अनुदानित असणारी ही सर्व पदं आहेत. इयत्ता 6वी ते 8वीसाठी शैक्षणिक पात्रता BA BEd ज्यांचं आहे, विषय ज्यांचा इंग्रजी आहे त्यांच्यासाठी एक पद आहे. 6वी ते 8वीसाठीच BA BEd असणारे जे आहेत, ज्यांचं आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी पहा, विषय दिलेत मराठी आणि भूगोल. आता ज्यांचं मराठीमध्ये असतं किंवा भूगोलमध्ये असतं तर ते दोन्ही प्रकारचे विषय शिकू शकतात, किंवा जास्त प्राधान्य त्या उमेदवाराला असेल ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन या दोन्ही विषयामध्ये असेल, त्यासाठी एक पद असणार आहे. 6वी ते 8वीसाठी सेम BA BEd असणारे. इतिहास व हिंदी विषयामध्ये जर ग्रॅज्युएशन असेल, दोन्ही विषयामध्ये डबल ग्रॅज्युएशन बऱ्याच जणांचं असतं, त्यांना प्राधान्यक्रम त्या ठिकाणी दिला जातो. त्यांना प्राधान्य दिलं जातं, त्यांची निवड त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं होते. तर त्या ठिकाणी 2 जागा अनुदानित आहेत. मला सांगायचं आहे एवढंच की डबल PG असणारे किंवा डबल ग्रॅज्युएशन असणारे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. एकत्रित विषयांच्या जागा देखील येतात, हे तुम्हाला मला सांगायचं आहे. त्या ठिकाणी BA BEd जर पाहिलं तर हिंदी इतिहाससाठी एक जागा आहे. त्याच पद्धतीने 6वी ते 8वीच्याच या जागा आहेत. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर 9वी आणि 10वीसाठी BA BEdची आवश्यकता आहे. इंग्रजी आणि भूगोल विषयासाठी 2 जागा त्या ठिकाणी आहेत. बऱ्याच शिक्षकांचं इंग्रजीमधून सुद्धा बऱ्याचदा PG झाल्याचं पाहायला मिळतं आणि भूगोलमधून देखील मिळतं. अशा शिक्षकांना प्राधान्य असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल अशा शिक्षकांचं BA BEd असलं तरी चालतं आहे. MAची आवश्यकता तिथे आहेच असं नाही, परंतु असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ही इंटरव्ह्यूला असणारी संस्था आहे, त्याच्यामुळं तुमचं ते अधिकचं एज्युकेशन त्या ठिकाणी काउंट केलं जाईल. तुमचे गुण वाढतील, 2-3 गुण जे आहेत ते. त्यानंतर 9वी 10वी BSc BEd. बऱ्याच शिक्षकांना असा प्रश्न पडतो, माझी BSc झाली आहे मॅथमध्ये, मग मला सायन्सची जागा येईल का? तर त्यांना 100% ही मिक्स स्वरूपाची जागा येणार आहे. विज्ञान आणि गणिताची मिक्स स्वरूपाच्या 3 जागा आहेत. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर कदाचित असं पण असू शकतं, काही जागा या गणिताच्या असेल, एखादी जागा फक्त गणिताची असेल, एखादी जागा जर पाहिलं तर फक्त विज्ञानाची असेल, किंवा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी असणाऱ्या या दोन्ही प्रकारच्या जागा देखील पाहायला मिळतील गणित आणि विज्ञानाच्या मिक्समध्ये. तर अशा एकूण 10 जागा आहेत. आता राहिला प्रश्न की या कोणत्या कॅटेगरीला या जागा आहेत. आपण जर पाहिलं तर वरील जागा SC ST NTC NTD SC BC EWS व अराखीव अशा संवर्गांसाठी राखीव असून नमूद आरक्षणानुसार पात्र उमेदवारांनी, आता तुम्हाला आपली जी वेबसाईट दिली आहे त्याच्यावरती तुम्हाला नोंद करता येणार आहे. ज्या वेळेसला
तुम्हाला या जाहिराती पाहायला मिळतील. त्यावेळेसला तुम्हाला अगदी आरक्षणानुसार कोणत्या कास्टला कोणतं आरक्षण आहे ते सुद्धा पाहायला मिळेल आणि कोणत्या विषयाला कोणतं आरक्षण आहे ते सुद्धा पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने सर्वांनी पाहून घ्या आणि ही जाहिरात डोक्यामध्ये ठेवा, जेणेकरून तुमच्या जवळ असेल तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी निवड होण्याची तुमची शक्यता नाकारता येत नाही. चांगली संस्था आहे, त्यामुळं नक्कीच सर्वांनी प्रयत्न करा. सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.